देणार आहोत। तर त्यासाठी सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करते। पण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे। तर या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम आपल्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित असलेले गौतम कांकरे सर, उमेश यादव सर, हेमा कांकरे मॅडम, धीरज शेळके सर, जे हिंदवी समाजचे संपादक आहेत, हे सर्व उपस्थित झालेले आहेत। तर सर्वप्रथम गौतम कांकरे सर जे महाराष्ट्रातील एक नामांकित उद्योजक आहेत, त्यांचा सत्कार सोमनाथ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर या कार्यक्रमासाठी वेळ काढून आपल्यासाठी उपस्थित राहिलेल्या हेमा कांकरे मॅडम यांचा सत्कार अपर्णा मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर हिंदवी समाजाचे संपादक आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, धीरज शेळके सर, यांचाही स्वागत सत्कार नवनाथ गुल्हाणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। थँक्यू। तर हे जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी अत्यंत तुनात प्रयत्न करून यशस्वीरित्या आपले मार्क्स संपादन केलेले आहेत आणि त्यामागे सगळ्यात जास्त मेहनत असेल त्या विद्यार्थ्यांची तर आहे, पण यासाठी सगळ्यात जास्त योगदान असेल तर श्री नवनाथ गुल्हाणे सर यांचं आहे। तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी मुलांनी जे यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल आणि आपल्या महाराष्ट्र क्लासेसबद्दल काही 2 शब्द व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करते। सर्वप्रथम अगोदर तुम्हाला सांगतो की मला 10-15 मिनिटं ऐकावं लागतील, हे तयारी ठेवा। उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी, त्यांचे मित्र मैत्री आणि आपले चीफ गेस्ट, खरं तर आपले चीफ गेस्ट यांनी वेळात वेळ काढून म्हणजे त्यांच्या फक्त आपण एका फोनवर ते आपल्या कार्यक्रमासाठी हजर राहिले किंवा सर आमचा असा कार्यक्रम आहे, 10वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आहे, तुम्हाला चीफ गेस्ट किंवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहता येईल का? तर सरांनी नेहमीप्रमाणे आपल्या कुठल्याच कामामध्ये त्या अडथळा आहे असं कधी ते जाणवू देत नाही, कारण एका क्षणाचा विचार न करता म्हणले हो तर आम्ही तयार आहोत, काही अडचण नाही। त्यासाठी त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा। आपण महाराष्ट्र क्लासेसचे विद्यार्थी आहोत, बरोबर आहे की नाही? आवाज येत नाही, सुट्ट्या जरा जास्त झाल्या तुला आणि सर काही वैयक्तिक कारणामुळे पहिलीच वेळ अशी होती की कमीत कमी महिनाभर झालं मी विद्यार्थ्यांपासून जरा लांब होतो आणि असं वाटत होतं की काहीतरी वेगळंच काहीतरी माझं करिअर चालू आहे, परंतु आज नंतर असं वाटायला लागलं की आहे काहीतरी माझ्या लाईफमध्ये जी काय चालू होतं ती पॅटर्न चालू झाले, ती गोष्ट वेगळी आहे। परंतु सांगायची गोष्ट एवढीच की जे 10वीच्या आत्ताचे विद्यार्थी आहेत, सर सुरुवातीला जेव्हा क्लास चालू केला होता त्यावेळेस आपल्याकडे फक्त 4 विद्यार्थी होते। मला वाटतं एक विद्यार्थी सिद्धी मस्ती आली आहे का? 4 विद्यार्थ्यांपैकी पहिले खाली जर तुम्ही येताना एंट्री करताना बघितलं असेल तर 4 मधले 3 जण तुम्हाला बोर्डवर दिसतील। त्यातले पहिले टॉपर होते 92.20 मार्क्स तिला पडले होते आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिला जर म्हटलं ना सर की मी सर विज्ञानचं बाबा किंवा सायन्स तुला 1 पेज एवढं पाठ करून यायचं आणि एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यातला एक शब्दही ती चुकत नसायचं आणि तेवढं झालं की दुसऱ्या दिवशी मला एवढी विचारायची अजून काय करू सांगा। म्हणजे अभ्यासाची एवढी ओढ किंवा एवढी आवड निर्माण झाली होती की तिच्या घरच्यांना किंवा तिच्या शाळेत पण कोणाला वाटलं नव्हतं की तिला एवढे 92% मार्क पडतील। आणि जेव्हा या वर्षी रिझल्ट लागला
आपल्या क्लासचा फर्स्ट यावर्षी 92.20 आहे. ते खुश होते. जास्त मार्क नाही पडले म्हणून खुश होते मुलांना. का तर माझा रेकॉर्ड कोणी ब्रेक केलेला नाही. मी म्हटलं आम्ही अजून तयारीतच आहोत, टेन्शन घेऊ नको. आणि आमच्या मुलांनाही अगोदर माहीत नव्हतं की रेकॉर्ड ब्रेक करायचे. माहीत असं तर त्यांनी अजून प्रयत्न केले असते. फक्त एवढं त्यांना टार्गेट होतं की 90+ मार्क पाडायचे. तर आपल्या क्लासमधले सर्व विद्यार्थी बरेच जण मिडल क्लास फॅमिलीमधून येते. त्यांचे आईवडील प्रत्येकाचे कष्ट करून त्यांना वेळही नाही की मुलांचं काय चालू आहे काय नाही बघायचं. किंवा काय काय नाही पण नाही माझ्यावर मुलगा कुठल्या तुकडीत आहे किंवा कुठल्या सेमेला आहे का मराठीला आहे किती वेळा आहे याकडेही लक्ष द्यायला वेळ नाही. त्यातून त्यांची मुलं शिकत आहेत. आज अशी इथं बरेच उदाहरणं तुम्हाला मी सांगणार आहे, बरेच उदाहरणं तुम्हाला दाखवणार आहे की ज्यांचे मार्क्स किंवा त्यांचे कष्ट बघून आपल्याला खरं वाटेल की या मुलांकडून आपण काहीतरी घ्यावं. किंवा पहिले जे 5 ते 10 मध्ये जे नंबर आलेले त्या मुली आणि पहिले 10च्या 10 मुली आहेत. पहिल्या 10च्या 10 मध्ये प्रत्येक क्लासमध्ये महाराष्ट्र क्लासमध्ये मुलीच आहेत. त्यामुळे त्या मुलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे तो स्नेहा लांडे 92.20% मार्क्स आहेत. त्यानंतर दुसरी आहे 90% मार्क्स हर्षदा सातपुते. तिसरी आहे समृद्धी सुरवसे. आलेत ना सर्व? त्याच्याबद्दल मी नंतर जेव्हा 5-5 मिनिटं बोलणार आहे तुम्हाला. परंतु हे तुमचं यश नाही आहे. तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना वाटतं मला एवढे मार्क्स मिळाले हे तुमच्या पालकांचं यश आहे. का तर त्यांनी तुम्हाला एक संधी निर्माण करून दिली. पण हे मार्क्स मिळवले म्हणजे तुम्ही काय आयुष्यात संपलं किंवा तुमचं टार्गेट अचीव झालं असं नाही. इथून खरी लढाई सुरू झालेली. हे तुम्हाला फक्त एक बूस्ट करण्यासाठी, एक एनर्जी देण्यासाठी एक तुम्हाला समारंभ आयोजित केलेलं आहे की बाबा मी काहीतरी 10 वर्ष चांगली आयुष्याची घाललेली आणि त्याच्यामुळं माझा काहीतरी सन्मान झाला. पण इथून पुढे तुमचा सन्मान सत्कार करून घ्यायचा असेल तर इथून पुढचं आयुष्य तुमचं व्यवस्थित घालणं गरजेचं. त्यासाठी नंतर तुम्हाला मॅडमला आणि सरांना रिक्वेस्ट करेन, त्यांनी नंतर मार्गदर्शन करतीलच. परंतु अगोदर जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि सर क्लासेस स्टार्ट केल्यापासूनचा आपलं रेकॉर्ड एकही विद्यार्थी फेल नाही. जे पॅरेंटला सुद्धा वाटत होतं की माझा मुलगा मुलगी फेल होईल असे विद्यार्थी सुद्धा पास झालेले. कौतुक माझं नाही किंवा कौतुक त्या पालकांचं नाही, त्या त्यांचेही परिश्रम आहेत. परंतु एक आशा, एक उमेद निर्माण करण्याचं काम आम्ही या क्लासेस मार्फत करतो की हो तुम्ही करू शकता, तुमच्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे एवढंच काम आम्ही इथं पुरवतो. आणि ते विद्यार्थी एकदम आवडीनं आणि जिद्दीनं करते. आम्ही कधी असं इथं वातावरण ठेवलेलं नाही की आम्ही शिक्षक आहोत तुम्ही विद्यार्थी आहात, असं कधी आम्ही वातावरण ठेवत नाही. विद्यार्थ्याला हा क्लास आपलं घर, आपलं वातावरण, आपल्या परिसर असल्यासारखं वाटतं. दिवसभर मुलं इथून जात नाही. अशा परिस्थितीत जे मुलांमध्ये शाळा नसेल तर चालते पण क्लासला मात्र सुट्टी नका देतो. अशा मुलांमध्ये स्वभाव निर्माण झालेले. त्यानंतर मी अगोदर आपण पास झालेल्या किंवा सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या अगोदर सन्मान करून त्यांना एक प्रेरणा देऊयात की असं समजू नका. आता बरेच ते विद्यार्थी आहेत की फक्त पास झाले आणि अशी एक तिथे टॉपर आहेत म्हणजे 92%, 90%, 80% मार्क आहेत. आणि असे विद्यार्थी मुद्दा म्हणून बोलले सर की जे फक्त त्यांना 50%, 60%, 70% मार्क्स मिळले. पण ह्याचं कारण काय तर बरेच उदाहरणं असे की तुम्हाला 2 वर्षानंतर जाणवेल. ज्याला 10वीला 95-98% मार्क्स होते तो कदाचित 12वीला 60% पण आलेला. असे बरीच उदाहरणे. ओव्हर कॉन्फिडन्स होतं माणसं, पंख फुटते म्हणतो ना आपण, ती गोष्ट होती. आणि ज्याला 10वीला 60%, 50% त्याला कुठेतरी एक जाणीव होते की मी काहीतरी आयुष्यात चुकीचं केलं. आणि तिथून 2 वर्ष ते पेटून उठतंय आणि त्याला 12वीला 90%, 92% पडते. मग हा चढ उताराचा प्रवास आहे. आपला ग्राफ नेहमी कसा जाईल, कुठं जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त इथं एक पास विद्यार्थी आहात एवढंच लक्षात ठेवून जायचं आहे. तुम्हाला 95% असो, 90 असो, 85 असो, 40 असो, तुम्ही फक्त पास आहात एवढंच गरजेचं. त्यामुळं तुम्हाला कमी मार्क आहेत, जास्त मार्क आहेत याचा विचार न करता मी प्रत्येक विद्यार्थ्याला इथं बोलवलेले. आपल्या बॅचमध्ये सर टोटल 40 जण होते ॲडमिशन घेत, 70 जण ॲडमिशन घेताना होते. त्यातले 10 ते 15 जण आपण तेव्हाच नको म्हटलं की आम्हाला तुमचं ॲडमिशन परवडणार नाही. असे करत करत आम्ही 40 जण शेवटपर्यंत राहिले. 36 जण बोर्डचे पेपर देईपर्यंत आपल्यापर्यंत राहिले आणि 36च्या 36 जण आपले पास आहेत. त्याच्या मागच्या वर्षी आपल्याकडे फक्त 4 विद्यार्थी होते, यावर्षी 36 झाले होते. आणि वॅकेशनच्या या बॅचला आत्ताच आपल्याकडे 50 ॲडमिशन आहेत जे आता रोज रेग्युलर क्लास देत आहेत आणि जूनमध्ये येणारे वेटिंग लागून आहेत. पण ह्याचा अर्थ असं नाही की विद्यार्थी संख्या वाढली म्हणजे आमची क्वालिटी कमी होती. उलट आपण त्याच्यामध्ये अजून किती काय एक्स्ट्रा करता येईल. आपण तर लातूरला व्हिजिट करून आलेलो नाही, परत पुण्याच्या क्लासेसला व्हिजिट करून आले, तिथं अजून काय काय एक्स्ट्रा देते, तिथं अजून काय काय करते विद्यार्थ्यांसाठी ते सर्व आम्ही बघून आलेलो आहे. आणि तेच आता आपल्या क्लासेसमध्ये
शाळांमध्ये इम्प्लिमेंट करायचे प्रयत्न करणार. त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर जायची कुठं गरज पडणार नाही. तुम्हाला जे काय बाहेर जास्त पैशामध्ये भेटतं, ही बाबतीतही तुम्हाला सांगतो सर की बरेच असे विद्यार्थी मागच्या वर्षी होते 10वीच्या बरेच अशा विद्यार्थ्यांच्याकडून 1 रुपया फी घेतली नव्हती आपण, पण तेच आज टॉप आहे. त्यांच्या खरं कौतुक वाटतं मला की त्यांच्या आईवडिलांकडे बघून आपण त्यांना एक कंडिशन होते आपल्या रिझल्टची की तुम्ही फी नका देऊ, पण तुमचा रिझल्ट आला पाहिजे. रिझल्ट नाही आला तर डबल फी द्यावी लागते. मग हे कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये भीती असायची किंवा आपल्याला एवढंच होत नाही, दुसरा एकच ऑप्शन आहे अभ्यास करणं. त्यामुळे त्यांनी शिताफीनं अभ्यास केला होता आणि त्याचा रिझल्टमध्ये तुम्हाला आज जाणवतोय ते सर्व विद्यार्थी सगळे दिसत आहेत त्याचे चेहरे, ते त्यांच्या चेहऱ्यामागचं खूप कष्ट आहे. ते मी तुम्हाला नंतर त्यांच्या नावानंतर सांगेलच. एक एक करून आपण अगोदर प्रत्येकाला सन्मान करूया. जे 5 विद्यार्थी त्यांच्यापासून आपण अगोदर स्टार्ट करूया. जे नाव अनाऊन्स करतील त्यांनी फास्ट यायचे. तर जे 5 विद्यार्थी आहेत त्यांचा आपण एक पुष्पगुच्छ आणि एक मेडल देऊन एक त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यात सर्वप्रथम आहे रोशनी आहेरकर, रोशनी आहेरकर, गौरी बेंद्रे, गौरी बेंद्रे, समीर शेख, पारस मुंगुटकर, निखिल बांगर, नकुल जाधव, नकुल जाधव. सेमीला विद्यार्थी होता हा. बऱ्याच वेळा शाळेत जात नव्हता पण क्लासेसला मात्र हजर सरांना राहिला. विनंती करते की त्यांनी आपल्या या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा आणि सर्वांनी जोरात टाळ्या वाजवाव्या. टाळ्या वाजवायला आपली वेळ नाही. यानंतर आमचे गुणवंत विद्यार्थ्यांनी आहेत सुहानी कसबे, सुहानी कसबे, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. यानंतर श्रुती कोणके, तिने पालक असतील तर सोबत या. पालक असेल तर त्यांनी त्यांच्यासोबत यायचं, कारण यांच्या यशामध्ये सर्वात जास्त मार्गदर्शन असेल तर त्यांच्या पालकांचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतरची आपली पुढची विद्यार्थिनी आहे अमृता खराडे. या पुढचा विद्यार्थी आहे प्रथमेश सानप.
यानंतर आपल्या क्लासचे काही विद्यार्थी आहेत जे डिस्टिंक्शनने पास झाले. 70च्या पुढे मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे नील जाधवर, जो 72.60 मार्क्सने उत्तीर्ण झालेला आहे. बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या. यापुढचा विद्यार्थी आहे ऋतुराज बोराडे, 75%, 75% मार्क्सने हा विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे. यापुढचा विद्यार्थी आहे कृष्णा व्यवहारे, 75.40% मार्क्सने हा उत्तीर्ण झालेला आहे. बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या. या पुढची विद्यार्थिनी आहे आपली सायली करंडे, जी 79.40% इतक्या मार्क्सने पास झालेली आहे. या पुढची विद्यार्थिनी आहे सायली थिटे, पालक या जी 84.40% इतक्या मार्क्सनी उत्तीर्ण झालेली आहे. टाळ्या वाजवायच्या जोरात. या पुढचे विद्यार्थिनी आहे आपले श्रावणी बिडवे, 84% मार्क्सने उत्तीर्ण झाले. जोरात टाळ्या वाजवते. या पुढचा विद्यार्थी आहे ओम समरथ, 80% इतक्या मार्क्सने हा उत्तीर्ण झालेला आहे.
यानंतर असे काही क्लासेसचे विद्यार्थी जे 80%च्या पुढे मार्क्स घेऊन उत्तम मार्गी पास झालेले आहेत. यामध्ये सर्वप्रथम आहे अपर्णा देशमुख 85.40%. सरांनी टाळा वाजवायचं तिच्यासाठी. सरांनी टाळा वाजवायचं. एक मिनिट. अपर्णाचे इंग्लिशचे मार्क्स आहेत 82, मॅथ्स 78 आणि सायन्स 86. टाळ्या वाजवण्यासाठी. यानंतर आहे अदिती चकोर 85.80%, ज्यामध्ये इंग्लिशसाठी तिला 81 म्हणजे 81 मार्क्स आहेत, गणितासाठी 75 75 आणि विज्ञानासाठी 81 81 मार्क्स आहेत. या. यानंतर आहे दिव्या बोटे जी 86.40% इतक्या मार्क्सांनी पास आहे. त्यामध्ये दिव्या बोटे. इंग्लिशसाठी 79 79, गणितासाठी 79 आणि विज्ञानासाठी 84 मार्क्स आहेत. दिव्या बोटे. यानंतर आहे गौरी सातपुते जी 86.80% पास आहे. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये 77, गणितामध्ये 80 आणि विज्ञानामध्ये 77 मार्क्स आहेत. गौरी एक 2 मिनिटं स्टॉप करतो. सर आपल्यासमोर एक विद्यार्थी आहे गौरी सातपुते म्हणून. तिचे मार्क्स आहेत इंग्लिशला 77 आहेत, गणिताला 80 आहेत आणि विज्ञानाला 77 आहे. टोटल पर्सेंटेज 86.80%. तिथं वैशिष्ट्य म्हणजे सर ही घरात थोरली आहे, घरात मोठी आहे आणि तिच्या घरी किराणा दुकान आहे. ताट वगैरे होऊन येते रोज. सिल्वर जुबली हायस्कूलमध्ये आहे. तिच्या वडील आता आपण पाहिलं असेल आपण पण घरी किराणा दुकानाचं सामान जे बाजारातून आपल्या भाषेतून मार्केटमध्ये नेणे त्याचा पूर्ण हिशोब घरी सकाळी लवकर उठून शेतातले काय असेल ते कामं आणि घरचं सगळं करून शाळा एकही दिवस न बुडवता आणि रोज स्वतः घरचं सगळं सामान आणून मला आठवत नाही की हिनं एकही दिवस क्लास तरी बुडवला असेल म्हणून. एक व्हॅलिड रिझन असल्याशिवाय तिनं क्लासही कधी बुडवलं नाही.
आणि त्यासाठी तिच्या यशाचं कौतुक आहे. तिने 86% मार्क घेतले. खरं तर आपल्याकडे 100% मार्क्स, कारण एखाद्या मुलाला AC मध्ये बसून सुद्धा एवढे मार्क्स घेणं पॉसिबल झालेलं नाही. तिने एवढ्या कष्टातून एवढे मार्क्स मिळवले. त्यासाठी तिथे जोरदार टाळ्या वाजवा. गौतम कांकरे सरांतर्फे तिला 1000 रुपयांचं पारितोषिक मिळतं. थँक्यू सर. सर हे झाले 7 नंबर. 6व्या क्रमांकाची मुलगी आहे, ती सध्या इथं नाही आहे. तिला श्रेया बराटे नाव आहे तिचं. ती बीडवरून आपल्याकडे जॉईन करत होती. ऑनलाईन क्लास रोज सकाळी 6 वाजता जॉईन करायची. तिला 87% मार्क्स आहे. तिच्या आईवडिलांचं म्हणणं होतं की तिच्या आईबाप तिथं शिकलेली होती, तिच्या बीडला त्यांना दिलेलं आहे. त्यांनी माझ्याकडे फक्त उन्हाळ्यात मागच्या वेळेस मुलाला फक्त लहान मुलाला क्लाससाठी घेऊन आले. त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की माझ्या मुलाला इथं ट्युशन लावलं, पण ते बीडवरून असल्यामुळे त्यांना काही शक्य झालं नाही. म्हणजे आमच्या बीडमध्ये बरेच क्लास आहेत, पण आम्हाला तिथे लावायचंच नाही. आम्ही फक्त तुमच्या क्लासला जॉईन करणार, ऑनलाईनच जॉईन करणार. त्यामुळे सकाळी 6ला जॉईन करायची. आणि त्यांची एकदम हालाकीची परिस्थिती, एकदम खेडेगावात गाव आहे, घर आहे त्यांचं, रेंज नसायची. बऱ्याच वेळा मला तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा क्लास, मी नंतर बघते. आणि तेवढ्याच तिला 87% मार्क्स पडले. ती सध्या इथे नाही आहे. तिला इंग्लिशला 80 मार्क्स आहेत, गणिताला 84 आहेत आणि विज्ञानाला 94 मार्क आहेत सायन्सला. जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी. आणि हे जे पहिले यानंतर जे 5 नंबर आहेत हे माझ्यासाठी खूप खास आहे, कारण या प्रत्येक नंबरमध्ये काही ना काही विशेष घडलेलंच आहे. आणि या प्रत्येक विद्यार्थिनीचं वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये पहिल्यांदा मी अगोदर बोलवतो राजनंदिनी थोरात. तिला 87.40% मार्क्स आहेत, 87.40%. इंग्लिशला 88 मार्क्स आहेत, गणिताला 89 व विज्ञानला 87. जोरदार टाळ्या वाजवा. कौमाई सोपल माध्यमिक विद्यालयामध्ये पहिल्या क्रमांकाची विद्यार्थी राजनंदिनी थोरात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. पॅरेंट्स आलेले असतील तर या. तर याही विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक आहे. बघा 2 मिनिट सांगतो तुम्हाला की आई एक्सपायर झालेली, वडील पुण्याला असते. सध्या ती मावशीकडे राहते. भाऊ पुण्याला जॉब करतो. आणि मी ज्या शाळेत शिकलो 1ली ते 10वी किंवा बालवाडी ते 10वी, त्या शाळेतली विद्यार्थिनी माझ्याकडे आली क्लास लावण्यासाठी आणि तिचा पहिला नंबर आलेला आहे. त्यामुळे अजून एक कौतुक वाटतं की शाळेत तिला पहिला नंबर आहे. ज्या शाळेत मी शिकलो तिथल्या शिक्षकांचं मला कौतुक करून व्हायचं. त्यामुळं राजनंदिनीला पुन्हा एकदा अभिनंदन. आणि असंच आपल्या क्लासचं तुमच्यासारखे विद्यार्थ्यांना नाव रोशन होत राहावं ही एक अपेक्षा आहे. जोरदार टाळ्या राजनंदिनीसाठी. थँक्यू व्हेरी मच. मॅडमतर्फे 500 रुपयांचं बक्षीस तिला मिळालेलं आहे. थँक्यू. यानंतर आहे 4था क्रमांक आहे अपूर्वा आगळे. 88% मार्क्स आहेत. क्लासमध्ये 4थी आहे. शाळेत वर्गात 1ली आहे. सिल्वर जुबली हायस्कूलमध्ये. पालकांनी सोबत यायचे. इंग्लिश 85, मॅथ्स 83, सायन्स 82.
तिला जे 88% मार्क्स आहेत हे तिला मार्क्स नाही आहेत, कारण पेपर झाल्यानंतर तिच्या रिॲक्शन असायच्या किंवा आम्ही त्याचे पेपर चेक करायचो, त्या हिशोबानं आम्हाला अपेक्षा होती की 95% मार्क्स पडतील 100%. परंतु काही चुका झाल्या असतील, पेपर शेवटी बोर्ड एक्झाम आहे, त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी एक्सपेक्टेड नाही पकडायच्या. परंतु माझ्याकडे 3 वर्षाचा स्टुडंट आहे, प्रत्येक वर्षी दरवर्षी वर्गात पहिली आहे आणि एकदाही ते असं लिंक झालं नाही किंवा पहिला नंबर येत नाही, पहिल्या 3मध्ये ते असते म्हणजे असतं. त्यामुळे तुझं पुन्हा एकदा कौतुक आणि अपूर्वासाठी जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. तिसरा क्रमांक आहे समृद्धी सुरवसे, 88.40%, इंग्लिश 91, मॅथ्स 87, सायन्स 79. पालकांनी सोबत यायचे. समृद्धी सुरवसे तिच्याबद्दल बोलायचं तर इंग्लिशमध्ये 91 मार्क्स आहेत, मॅथ्समध्ये 87 आहेत, सायन्समध्ये 79 आहे. समृद्धीचं वैशिष्ट्य म्हणजे तेच आता सर्वात सिल्वर जुबलीची स्टुडंट आहे आणि आमच्याकडे जेवढे काही सेमीमधून स्टुडंट होते त्यापैकी 2 ते 3 स्टुडंट होते ज्या प्रामाणिक एफर्ट्स करत होत्या आणि दिसत होतं. इथं वैशिष्ट्य एवढं म्हणजे की सर क्लास कधी बुडवत नव्हते आणि क्लासच्या 5 ते 10 मिनिट अगोदर दरवेळेस स्पर्धेत आलं. तिनं क्लास कधी बुडेल नाही, मिडल क्लास फॅमिलीमधून आपल्यासारखी येते, फीमध्ये कधी मी त्यांना अडचण दिली नाही आणि तिनं त्या यशामधून दाखवून दिले की जर कोणी सपोर्ट करत असेल तर आपल्या मेहनतीला फळ नक्कीच मिळतं. की जे हे कमीत कमी 4 ते 5% कमीच मिळाले असं आम्हाला तर वाटतं. तरी समृद्धीने 88.40% मार्क्स मिळवले, त्याबद्दल तिचं कौतुक. थँक्यू. नेक्स्ट जो आपल्या क्लासमधून दुसरा क्रमांक मिळवलेला आहे हर्षदा सातपुते, 90.80% मार्क्स, इंग्लिश 92, मॅथ्स 91, सायन्स 82. टाळ्या वगैरे जोरात. हर्षदा सातपुते सिल्वर जुबली हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिथेही वैशिष्ट्य तेच आहे की सर शाळेत पहिल्या 3 क्रमांकामध्ये दरवेळेस असते आणि यावर्षी काय झालं त्यांना माहीत नाही, परंतु क्लासमध्ये पहिल्या 3मध्ये आहे. आम्हाला अपेक्षित होतं की ज्या 5 ते 6 मुली आहेत, हर्षदा सातपुते, स्नेहा लांडे, समृद्धी सुरवसे, आदिती चकोर, परत समृद्धी सुरवसे सांगितलं, या 4-5 विद्यार्थिनीपैकी राजनंदिनी थोरात या 5-6 मुली किंवा सायली करंजा ज्या 90%च्या पुढे सगळ्यात आधार म्हणजे झालं. परंतु शेवटी बोर्ड एक्झाम आहे, 10वीची SSC बोर्ड एक्झाम आहे, त्यामध्ये टफनेस लेवल असेल, चेकिंग पॅटर्न असेल, यामध्ये काही ना काही मिसमॅनेजमेंट होतंच. त्याला आपण दरवेळेसप्रमाणे नाकारू शकत नाही. तरी ना सर हिच्या वडील शिक्षक होते, ही सुद्धा ताटपणे बोलून येते आणि शाळा कधी न बुडवणे, अक्षर एकदम सुंदर, प्रेझेंटेशनला कुठेही वाव नाही, त्यानंतर क्लासला कधी सुट्टी नाही, अभ्यास अपूर्ण राहिला असेल तर झोपत नाही आणि सांगताना म्हणणार की आम्ही 5ला 6ला उठतो, पण हिचे आई वडील तर म्हणते की 3ला उठून बसतो, आम्ही झोप म्हणलं तर झोपत नाही का तर अभ्यास राहिला म्हणून. तर ठीक आहे, एवढे तुमचं डेडिकेशन आहे हे पाहून बाकीच्या विद्यार्थ्यांना वाटायला पाहिजे की आता आपण अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थी दाखवतात एक आणि करतात एक, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हर्षदा सातपुते. 5 वाजता उठते म्हणून 3 वाजता उठून अभ्यास करणारी आणि 90% मिळवणारी हर्षदा सातपुते, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थिनींना खरंच दाखवून दिलं की आपल्या क्लासमध्ये जे काही विद्यार्थी होते त्या सगळ्यांमध्ये सगळ्यांची परिस्थिती सारखीच होती, परंतु तर मी जिचं आता नाव घेतोय ती विद्यार्थिनी, तिचे पालक किंवा तिचे आईवडील विशेषतः वडील आणि आईसाठी कष्ट आहे
ते तिला मार्क्स म्हणून दिसतं. तिला क्लासमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. तर तिच्या वडिलांना ज्या आलेले आहे तिथं त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. आई कपड्याच्या दुकानात काम करते. सकाळी 10 वाजता गेल्यानंतर रात्री 10-11 वाजता त्यांना यायला. तोपर्यंत घराचा स्वयंपाक असेल सकाळचा संध्याकाळचा ते करून, विशेष म्हणजे सेमीमध्ये स्टुडंट आहे ती. सेमीमध्ये आपल्याला माहिती आहे स्पेलिंग मिस्टेकमध्ये कुठेही तिचा वाव नसतो. तिचा पेपर सगळे जपून ठेवलेत आम्ही. तिथे पेपर बघितला असं वाटणार नाही की एकही मार्क कुठं कट करू वाटत नाही आपल्याला. स्नेहा लांडे त्यासाठी जोरदार टाळा वाजवा. कारण या शाळा थांबल्यानेच पाहिजे आपल्या. स्नेहा लांडे याच्यासाठी गौतम कांकरे सर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. त्यांच्या आईवडिलांना विनंती करतो की त्यांनी हे स्वीकारावं. तुमच्या हस्ते सर्वांनी टाळा वाजवायच्या. थँक्यू. स्नेहाचे मार्क्स इंग्लिश 94, मॅथ्स 94, सायन्स 87. मॅथ्समध्ये तिला सगळ्यात जास्त भीती वाटत होती. त्यात फक्त तिथे 6 मार्क्स गेलेले. याच्यावरून लक्षात घ्या की मेहनत काय लेवलची असते आणि मेहनत केल्यानंतर त्याला फळ नेहमी आपल्याला मिळतं म्हणजे मिळतं. त्यामुळे आपण आपल्या कष्टाला मेहनतीला कुठेही स्टॉप दिला नाही पाहिजे. परंतु हे जे मार्क्स आहेत हे तुम्हाला कुठेही हवेत घेऊन जाऊ नयेत ह्यासाठी तेवढं लक्षात ठेवा. तुमचे असे सन्मान सत्कार होत राहिले पाहिजे. तुम्हाला कुठेही 11th 12th त्यानंतर ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही लाईफमध्ये कोणत्याही स्टेजमध्ये असू द्या तुमच्या कर्तृत्वाने तुमची ओळख निर्माण झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आणि या मुलीने दाखवून दिलेले की परिस्थितीवर मात करता येऊ शकते. की आपली आई आपले वडील आपले काय करण्याचे काही देणे नाही. की आपलं जे भविष्य आहे ते आपल्या हातात आहे. आपण काय करतोय किंवा आपण काय करणार आहोत याच्यामुळंच आपल्या वडिलांचं नाव होणार. सर पहिल्यांदा रिझल्ट दिवशीची गोष्ट सांगतो मला. तिचाच रिझल्ट आम्ही पाहत होतो. इव्हन तिच्या वडिलांनी पण आम्हाला सांगितलं म्हणजे नंबर घेऊन ठेवला होता की तिचा रिझल्ट बघा. आम्ही असे 4-5 मुलं होते 2-3. आणि जर नंबर टाईप करून एंटर दाबायची आमची हिंमत होत नव्हती. तिचा रिझल्ट काय असेल. एंटर केलं आणि ते जेव्हा आम्ही पाहिलं की 92.20% आहे. 5 मिनटं ती मुलगी रडत होती. आम्हाला कळलं जास्त पडले म्हणून रडते का कमी पडले म्हणून रडते. तर म्हटली मम्मी पप्पाला सुद्धा विश्वास बसत नव्हता की मला एवढे पडतील. आणि त्या नवयुग दुकानामध्ये काम करते. त्यांनी तिने सगळ्यांना सांगून ठेवलं माझी मुलगी खूप हुशार आहे, खूप चांगले मार्क्स पडतील. आणि त्यांच्या कष्टाचं खरंच तिनं चीज करून दाखवले. तुमची मुलगी खरंच भाग्यवान आहे. तिला तुमच्याकडे आईवडील मिळाले. फक्त शिक्षण सोडू नका. आज मी जी इथं काय उभा आहे एकाच गोष्टीमुळे. माझं बॅकग्राऊंड नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही, काही नाही. फक्त माझ्याकडे एज्युकेशन एवढीच एक प्रॉपर्टी आहे. आणि त्याच्याच जीवावर मी आज जे काय तुमच्यावर्गी विद्यार्थी तुमच्यावर्गी पालक मिळवलेले. त्यामुळं लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला कुठलं बघायचं तुमच्यासमोर होतं. मला कोणी ओळखत नव्हतं 2 वर्षाखाली बार्शीमध्ये. पण आज बार्शीमध्ये महाराष्ट्र क्लासेस म्हणले की टॉपचा क्लास म्हणलं की महाराष्ट्र क्लास ओळख. पण त्याचं एकच कारण आहे की आपण मेहनत सोडली नाही. आपलं काम घडवायचं, विद्यार्थी घडवायचे ते घडत सतत घडत राहिलं पाहिजे.
यावर्षी 2 विद्यार्थी आले आहेत तर त्यांचंही मी कौतुक करू इच्छितो. सिद्धी मस्के जे मगाशी तुम्हाला अनाऊन्स केलं होतं आणि गार्गी या दोघींनाही पुढे बोलवतो मी. सिद्धी मस्के आणि गार्गी दोघींनी यायचं. जी मागच्या वर्षीची टॉपर आहे 92.20%, त्यांचा मला भांडण करत होते सर या दोघींनी की तुम्ही मागच्या वर्षी आमचा कार्यक्रम का नाही ठेवला आणि या वर्षी त्या मुलांचा का ठेवला. म्हटलं तुम्ही या वर्षी. मॅडमला विनंती करू त्यांना मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. भांडण करणारे विद्यार्थी मला जास्त आवडते. आता पुण्याला आहे तरी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं आहे. मागच्या वर्षीची टॉपर आहे म्हणून टाळ्या थांबल्या का. गार्गी पुजारी. विद्यार्थ्यांमध्ये कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं आहे का. विद्यार्थ्यांमध्ये रडवू नका, सगळे हसायला आले. माझ्याकडे शब्द नाही आहे बोलायला, मला रडले. पहिल्यांदा मला सरांना थँक्यू म्हणायचं. म्हणजे आज जे मी काय आहे ते फक्त सरांमुळे. सरांना पण माहिती मी पहिल्यांदा आले होते तेव्हा मी किती वीक होते, प्रत्येक सब्जेक्टमध्येच मी वीक होते. सरांमुळं माझी एवढी इम्प्रूव्हमेंट झाली. सरांनी मला कधी असं वाटू दिलं नाही की मी नवीन ट्युशनमध्ये आलेले. सर नेहमी माझ्या पप्पांप्रमाणे बोलायचे, वागवायचे. दिवस माझा कसं क्लासमध्ये जायचा मला कळत नव्हतं. मी फक्त सरांना म्हणायचे सर घरच्यांनी फक्त मला शब्दात म्हणलं पाहिजे एवढंच मला करायचं. त्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे फक्त माझ्या आयुष्यात मला मिळवायचं. आणि सर म्हणायचे तू घाबरू नको, मी तुला. सर नेहमी मला सांगायचे प्रत्येक विषयाचा पेपर लिहिताना तू चांगला लिहित जा. मी स्वतःहून सरांना विचारायचे सर मला भीती वाटायली मी काय करू. मी घरी विचारत नव्हते कुणाला की मला फील व्हायला मला कमी मार्क पडतात का, मला रडू यायला. पण मी सरांपाशी सगळं बोलायचे. मला काम नसतं, मला प्रत्येक गोष्ट सरांना येऊन सांगू वाटायची. प्रत्येक वेळेस मी सरांना सांगायचे सर असं झालं घरी मला अभ्यास होत नाही. सर म्हणायचं तू इथे येऊन बसत जा, अभ्यास करत जा, आपली ट्युशन 24 तास त्यासाठी उघडीच आहे. तरी पण कधी कधी सुट्टी घेऊन घरीच बसायचे. कधी कधी वाटायचं सर एवढं म्हणतात तर आपण केलं पाहिजे. मग आम्ही दोघी तिघी मैत्रिणी अभ्यास करायला यायचो पेपरच्या टायमिंगला वगैरे. आणि त्या दिवशी रिझल्ट आल्यानंतर मम्मीचा फोन चालू होता. मला रडू आवडलं नाही. सर म्हणले की तुला कमी मार्क मिळेल रडायली काय जास्त. म्हणजे सर मला खरंच एवढ्या मार्कांची अपेक्षा नव्हती. मी आत्तापर्यंत जेवढे मार्क मिळाले होते त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त माझे मार्क आहेत आणि सगळ्यांनी माझं कौतुक केले. 2-3 वर्ष झालं मम्मी सगळं माझं शिक्षण करते. ती तिच्या एकटीवर आता सध्या घर चालू आहे त्याची जाणीव मला होती. सरांनी माझ्याकडून फीबद्दल सर आत्तापर्यंत तरी मला अजून कधी बोलले नाही किंवा माझ्या घरच्यांना कधी फोन केले. सर मेसेज टाकायचे ग्रुपवर पण सरांनी मला कधीच म्हणलं नाही की तुझी फी जमा नाही. सरांना पण माहिती माझ्या मम्मीने फक्त सर तुम्हाला 5,000 रुपये फी दिलेली आत्तापर्यंत. 9वीची पण फी दिली का नाही मला माहीत नाही. मी घरी विचारत नव्हते फीबद्दल काय. आणि 10वीचं पण मला काय माहीत नव्हतं. तुम्ही जेव्हा इतरांना विचारायचे तेव्हा वाटायचं आपण पण फी दिली नाही. आता मला टेन्शन यायचं सर आपलं. मी घरी पण नाही बोलून दाखवलं की फीचं मम्मीला विचारत नव्हते की मम्मी आपण फी दिली नाही आता कसं करायचं. मम्मी कसं बोलले तर तिला टेन्शन येणार आणि तिथं क्लासमध्ये येऊन बोलले तर तुम्ही परत म्हणणार मी परत काय का फी द्यायला लागली म्हणून मी तुम्हाला काय बोलायचे नाही. पण नंतर मम्मी म्हणायला लागली देऊन टाकू आपण फी. तिला जमत नव्हतं मला माहिती होतं पण मला
जवळजवळ पेपर जेव्हा जवळ आले तेव्हा. पण मग नंतर क्लासमध्ये आल्यावर मलाच वाटायचं की नाही, मी अभ्यास केला पाहिजे, मला काहीतरी व्हायचं आहे आयुष्यात, मी अभ्यास केला तरच माझं घर पुढे जाणार आहे. तर सर तुमच्या जेवढे आभार मी मागेल तेवढे कमीच आहे. आयुष्यभर मी तुमचे ऋणी राहणार आहे आणि जे काय आज मी आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे. तर मग खरंच थँक्यू सर. अजून कोण आहे का? शेवटचा चान्स आहे 10वी वाल्यांना, परत बोलवणार नाही क्लासमध्ये. कोणाला बोलायचंय का? मुलांमध्ये नील 5 आहेत ना सगळे? 15. मुलींमध्ये कोण आहे का अजून? लागलेलं करायला तुम्हाला इमोशनल करणं हा मोटिव्ह नव्हता, पण हे असे मुवमेंट असतात की इमोशनल होऊन जातो माणूस. कारण त्या पाठीमागे तुमचे कष्ट आहेत की बाबा आपल्या फुकटचे मिळालेले मार्क्स आहेत असं हे चालत नाही. तर अजून एक उदाहरण सांगायचं मग 2 माझ्याकडे आता सध्या आपल्याकडे 2 स्टुडंट आहेत. श्रावणी बिडवे उभं राहा तुम्ही आणि दिव्या पोटे. सर 2 मिनिट श्रावणी खाली बस. ती दिव्या एवढी आगाऊ आहे सर, अख्ख्या शाळेत ते नसेल, पण शेवटच्या 2 महिन्यामध्ये तिला मी असेल किंवा तिच्या पॅरेंट्सने असेल तिला पर्सनली बोलून एवढं हॅमरिंग केलं होतं की या 2 महिन्यात तुझी काय ती लाईफ आहे. तिला अक्षर एवढं खराब आहे की 5वीच्या मुलाचं चांगलं की असं आम्हाला कधी वाटत नव्हतं की हिला लिहिल भरपूर, हिला मार्क्स देणं शक्य नाही. पण आम्ही म्हटलं की तुला पर्याय नाही केल्याशिवाय, कारण तू आतापर्यंत मजा मस्ती. अहो सर सांगायच्या आता अशा गोष्टी तर ते सांगू पण नाही. चलता चलता पाय वाजून पाठवतो 10वीच्या मुलींना. अजून व्हिडिओ येतो माझ्याकडे, पण हिचं अंगामध्ये ती एवढी मस्ती आहे. मग म्हटलं ठीक आहे, हे बाजूला ठेवू, ह्याला फक्त आपल्याला चॅनलाइज करायचं, एका चांगल्या मार्गाने लावायचं. तिला आम्हाला वाटत नाही की 70% पुढे मार्क्स पडले 9वीपर्यंत किंवा 75%च्या. पण सर 2 महिन्यामध्ये एवढी सिरियस झाली होती ती, मला विश्वास बसत नव्हता की अख्खे धडचे धडे पाठ करून येत होती सायन्स. तिथं बसून तिला अचानक जर कधी विचारलं आम्ही की झालं का तुझं हे पाठ करून, बाकीच्या मुलींसमोर म्हणायचे हो झाले, बाकीच्या मुलींना माहीत होते का स्वभाव हे तर काय झालं असतं. मग अचानक येतं मला असं सांग बरं, तिनं जवळजवळ 1.5 पेजचं उत्तर आयाचं एक शब्द न चुकता सांगितलं होतं सायन्समधून. आणि त्यावेळेस तर वाटलं की खरंच सिरियस झाली. आणि तिच्या घरच्यांनी विश्वास बसला नसेल, तिला सर 84% मार्क्स होते 10वीला. आणि आम्हाला एखादी विश्वास बसला की 86% मार्क्स, 86.80. त्याच्यामुळे आणि मी तिला म्हटलं होतं की तुला जर 80%च्या पुढे मार्क्स तुला घरी उड्या मार्क येतो म्हणतो. फोन केल्यावर म्हटले उड्या मार्क कधी येणार. त्यामुळे अजूनही मस्ती अशीच राहू दे, पण तरी चांगल्या मार्गाने चॅनलाइज कर. आणि असे तुझ्या घरच्यांना उमेद आशा राहू दे. तिची बहीण आलेली आहे, ती पुण्याला असते, एक बहीण नगरला असते, औरंगाबादला असते, त्याही क्लासेस घेते, त्यांची बहीण क्लासेस घेते. ठीक आहे, बघा का. त्यानंतर श्रावणी याची जर अशी व्यवस्था होती की क्लासमध्ये शाळेमध्ये थोडी डिस्टर्ब झाली होती. इव्हन माझ्याकडे क्लासमध्ये येणे अगोदर तिच्या येतच नव्हते अगोदर. तर ते बाकीचे तिच्या फ्रेंड्स वगैरे होते क्लासमध्ये, त्यांनी सांगितलं वाचल सर काय भूत नाहीत, मारत नाहीत. हां आई 2दा येऊन गेली, पण तिची अभ्यास करण्याची इच्छा राहिली नव्हती. म्हणून मी 10वी काय देणार नाही, 10वीची परीक्षा देणार नाही, मला शाळा शिकायची नाही. पण तिला पॉझिटिव्हली थोडं थिंकिंग करून थोडं तिला बोलवून समजून सांगितलं. अभ्यासाची आवड निर्माण झाली आणि तिचा सगळ्यात शॉकिंग रिझल्ट होता त्या दोघींचा. तिलाही 84% मार्क्स होते. आणि त्यासाठी श्रावणीकडे एक जोरदार टाळ्या वाजवा. असे बरेच उदाहरण आहेत. मला बरेच वर्षभर तुमच्याकडून तर तुम्हाला प्रेरणा मिळत गेलेली. प्रत्येक विद्यार्थ्याकडून मला काही ना काही घेऊ असं वाटत होतं. त्यासाठी मला सपोर्ट करणारे तुमचे पॅरेंट्स, त्यांचं खरं तर सर कौतुक आहे. का तर मुलगी आज आपल्याला परिस्थिती अशी आहे, बार्शीमध्येच नाही पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये की बाबा मुलींमध्ये किती सेन्सिटिव्ह आपला भाग झालेला माहिती. आणि पण एकाही पॅरेंट्सने महाराष्ट्र क्लासेसला विद्यार्थिनी गेले आणि तिथून मला फोन करावा लागला की आमची मुलगी अजून 2 तास झालं 3 तास झालं आलेली नाही. असा आत्तापर्यंत कधीच कुठल्या पालकांचा फोन आला नाही. कारण त्यांना माहीत असेल तर क्लासला यायचा टाईम फिक्स आहे, जायचा टाईम फिक्स नाही. जेव्हा मी सोडेल तेव्हाच आहे. मुली सकाळी 7 वाजता 8 वाजता संध्याकाळी 5 वाजता जायचे. का तर आपल्याला दिलेलं टार्गेट पूर्ण करायचं, दिलेला आपला अभ्यास पूर्ण करायचा आणि त्यातूनच हा रिझल्ट दिसतोय.
पण पुढच्या वर्षी आता जे नवीन बॅचेसमध्ये आहेत बरेच पाठीमागे बसलेले विद्यार्थी, तुमच्यासाठी आव्हान बनून बसले, चॅलेंज बनून बसले. यांनी टार्गेट सेट केले आहे तुमच्यासाठी 92%, 90%. तुम्हाला याच्या पुढं जायचं तर तुमचं कौतुक होणार. नाहीतर 88, 70वाले आपल्याकडे असे आता काय चिंध्यासारखेच आहे. तुमचं टार्गेट काय पाहिजे 95, 98 किंवा 100%. आपल्या परिस्थितीचा आता इथून कधीही पुढं कारण सांगायचं नाही. किंवा मी फीबद्दल सर प्रत्येक क्लासमध्ये कमीत कमी 8 ते 10 विद्यार्थी असे ज्याच्याकडून 1ही रुपया फी घेतली. फक्त कारण एकच असतं, ते हुशार असायला पाहिजे, रिझन. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या आईवडिलांची इच्छा पाहिजे, त्याची इच्छा पाहिजे की आमच्या मुलाला शिकायचं. कोणी येऊन बसा येता इथं अर्थ नाही. आम्ही बरेच ट्रेंड असणारे चांगले विद्यार्थी असणारे काढूनही टाकतो की त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. आणि त्यामुळे असे आम्हाला हिऱ्यासारखे विद्यार्थी मिळाले जे माझ्यापर्यंत शेवटपर्यंत राहिले. क्लासच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तेच हे विद्यार्थी. आणि त्यांचा रिझल्ट आपल्याला आज दिसतोय. स्नेहा असेल, हर्षदा असेल, आदिती, अपूर्वा, राजनंदिनी, सायली, परत श्रुती असेल, या सगळ्यांनी. आणि या मुलांमध्ये सगळ्यांनी, कारण या मुलांकडे बघून तर कोण म्हणत नव्हतं की बाबा ही पोरं काहीतरी अभ्यास करत असतो. पण यांनी ऋतुराजचं खरं तर एक्झाम्पल सांगावं लागेल. ऋतुराज सर 365 दिवस शाळेमधले कधी 65 दिवस शाळेत गेला आणि त्याला 75% मार्क्स. पण ते म्हणायचं टेन्शन नाही मला, मी महाराष्ट्र क्लासेसला आहे. कारण मागच्या वर्षी एक विद्यार्थी होता महाराष्ट्र, सूरज महाराष्ट्र, त्यालाही काहीतरी 80-82 मार्क, 85. त्याला याला सांगितलं होतं टेन्शन घेऊ नको, सरांकडला सर बरोबर करून घेते. आणि ह्याने मी ते झोपायला आला होता रात्री पेपरच्या बोर्डच्या वेळेस की इथं झोप, तुम्हाला काय करायचं सांगा. तिथे तिकडे अंतरून पावर घेऊन आले होते आणि लिटरली झोपले होते इथे पहाटे उठायचं म्हणून की सर पहाटे अभ्यास करून घेतात. मागच्या वेळेस मी तेच करत होतो. त्यामुळे असं ग्रुप तयार झाला. मुलांनी कधी वाटू दिलं नाही की आम्ही शिक्षक आहेत, सर आहेत, मित्रांसारखं त्यांना वागवलं आणि त्यातूनच हा रिझल्ट आलेला आहे. असे तुम्ही घडत राहा, प्रगती तुमची होत राहील. सत्कार काय मी डायरेक्टली करू शकलो असतो, परंतु एक 10वीची एक आठवण असते की माझा सत्कार बाबा यांच्या हस्ते झाला होता, त्यांच्या हस्ते झाला होता. आणि गौतम सरांसारखे आणि मॅडमसारखे, त्यानंतर शेळके सरांसारखे एवढे भाषेतले प्रसिद्ध नामवंत व्यक्ती आहेत, त्यांच्यातर्फे तुमचा सत्कार झाला. तुम्हाला कुठेही उद्या भाषेत मोठे झालं सांगता येईल की बाबा मी यांच्या हाती सत्कार स्वीकारला होता, आहे ना. त्यामुळे मी अट्टहास केला, इमर्जन्सी सिच्युएशनला सगळं अरेंज केलं. त्याबद्दल सर्वांची आपण माफी मागतो की खूप मोठं काय करायचं होतं, परंतु थोडक्यात आपण बाजूला. तुम्हाला माहिती आहे आपला क्लास गरीब आहे, त्यामुळं म्हणजे सरांची इच्छा आणि त्यांची घेतलेली मेहनत ही सक्सेस होईल. खरं तर चार वर्षात सरांनी 4 विद्यार्थीपासून चालू केलेले आज 500 विद्यार्थी. म्हणजे याच्यात सरांची मेहनत दिसते की त्यांनी किती मेहनत करून एवढा 500 जणांचा विद्यार्थी समूह जमवला आहे. आणि आज सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू बघून सरांची मेहनत आणि त्यांचा आपुलकीपणा हा दिसतोच आहे. सरांना पण यापुढं म्हणजे महाराष्ट्र क्लासेसचं नाव फार मोठं व्हावं आणि विद्यार्थ्यांना असंच घडवावं. खरं तर विद्यार्थी घडवण्याचा आईवडिला तेवढाच सहभाग गुरूंचा असतो आणि असे गुरु भेटल्यावर म्हणजे देशाचं फ्युचरच घडणार आहे. एवढ्या सरांनी आता गोष्टी सांगितल्या, कुठून विद्यार्थी येतात. काहीतरी सरांच्या क्लासेसमध्ये विशिष्ट आहे, त्यासाठी विद्यार्थी कोणी ऑनलाईन बीडवरनं क्लासेस करतात, कोणी खेड्यापाड्यातनं येतात. खरंच सरांनी पण विद्यार्थीसाठी एवढी मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांनी पण तेवढे प्रयत्न करून सरांना यशस्वी करून दाखवलं. आणि मला महाराष्ट्र क्लासेसनी या कार्यक्रमासाठी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानते. धन्यवाद. गौतम सरांना विनंती करू, त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. 1-2 मिनिटं शेळके सर अगोदर बोलतील. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. कंटाळा आहे, चहाची वेळ झाली का? नाश्ता आहे का? जास्त वेळ घेणार नाही, फक्त 1 तास बोलणार आहे. चालेल ना? प्रॅक्टिस थंड व्हायला लागली म्हणून बाहेर आणि 1 तास कशाला लावत आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या थोर माऊलीनं अनेक महिलांना व्यासपीठावरती बसण्याची संधी दिली आणि तुमच्यासारखं प्रावीण्य मिळवण्याची संधी दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना प्रथम आम्ही अभिवादन करतो. बार्शीचं ग्रामदैवत श्री भगवंताची नतमस्तक होऊन बार्शीसारख्या ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या दारामध्ये शिक्षणाची गंगा नेणारे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आज महाराष्ट्र क्लासेसच्या वतीनं या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा ठेवला. या सन्मान सोहळ्याप्रसंगी मला उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी नवनाथ गुलाने सरांचे खूप खूप आभार मानतो. कारण एवढ्या उंचीची माणसं व्यासपीठावरती असताना माझ्यासारख्या कामाला या ठिकाणी बोलवलं हा खरा तर आपला मोठेपणा आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांची उद्योगाच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून खूप मोठी उंचीची ओळख आहे. आतापर्यंत अनेक बेरोजगार हातांना काम देण्याचं काम त्यांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचबरोबर रोटरी क्लबसारख्या अशा अनेक वेगवेगळ्या क्लबच्या माध्यमातून, संघटनेच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबवून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी उंची निर्माण केलेली आहे. असे आमचे मार्गदर्शक आदरणीय गौतमजी कांकरे असेल. त्याचबरोबर महिलांचं संघटन करून महिलांच्या वेगवेगळ्या क्लबच्या संघटनेच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं जे मोठं काम बार्शी शहरामध्ये केलं ते आमच्या मार्गदर्शिका हेमाजी कांकरे मॅडम. त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावरती असलेले तुमच्या सर्वांचे गुरु आणि माझेही तसे गुरुबंधूच आहेत ते असे नवनाथ गुलाने सर. या ठिकाणी उपस्थित सर्व टवटवीत ही छान असणारी आणि रडणारी ही मुलं आणि त्यांचे उपस्थित सर्व पालक. खरं तर आपल्या क्लासेसचं नावच खूप सर मोठं आहे आणि या नावामध्ये एवढी उंची ना, आपण दररोज शाळेमध्ये एक सुरुवातीला काय म्हणतो, कोणतं गीत म्हणतो, कोणतं गीत ऐकायला मला कमी येते थोडंसं, महाराष्ट्र गीत. आणि त्या ज्या महाराष्ट्राची उंची, ज्या महाराष्ट्राची परंपरा, ज्या महाराष्ट्राची यशोगाथा ही भारतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे अशा या महाराष्ट्राचं नाव आपल्या क्लासेसला आहे. तर आपल्या क्लासेसची उंचीसुद्धा तेवढीच आहे आणि त्याची उंची आणखीन वाढवण्याचं काम हे तुमचं आहे आणि खऱ्या अर्थानं ते काम तुम्ही करताय हे या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. एक छोटंसं उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या अनेक सिरियल बघितल्या, त्यांची अनेक व्याख्यानं ऐकली, त्यांच्यावरती पिक्चर निघाले, त्यांच्यावरती अनेक पोवाडे आहेत. त्याच्या माध्यमातून आपण छत्रपतींचा इतिहास आपण अनेक बऱ्यापैकी बघितलेला आहे. आणि शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, एकटे उभा राहिले, जिजाऊंचा आशीर्वाद होता, शहाजीराजांची प्रेरणा होती आणि लढाईला सुरुवात केली. छत्रपती शिवरायांनी सुद्धा वेगवेगळ्या जाती धर्माचे 4च मावळे सुरुवातीला जमा केले होते आणि स्वराज्याच्या स्थापनेला सुरुवात केली. आणि बघता बघता हजारो मावळे महाराजांच्या सोबत आले आणि स्वराज्याची स्थापना झाली आणि संबंध देशभरामध्ये या स्वराज्याचं नाव मोठ्या डौलानं, मोठ्या दिमागाने घेतलं जात होतं. आणि त्याच पद्धतीनं गुलानी सरांनी सुद्धा 4 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केलेला हा प्रवास येणाऱ्या काळामध्ये 4000 विद्यार्थ्यांवरती ठेवण्याशिवाय विद्यार्थ्यांना शिकवण्याची तुमची जी पोटतिडकी आहे, तुमची जी तळमळ आहे, तुमची जी जिद्द आहे, तुमचं जे सातत्य आहे हे अतिशय वेगळं आहे. अनेक क्लासेस आहेत मी आतापर्यंत बघितले. मित्रांनो, मी 14 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे, परंतु विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं कसं असावं या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. की मुलगी पण आणखी पण बघते 20 मिनिट झालं त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी थांबत नाहीये. हे नातं तयार केलंय आणि हे नातं तयार करण्यासाठी किती प्राण ओतावे लागतात, किती जीव ओतावे लागतात हे त्या शिक्षकांनाच माहिती आहे. ही साधी गोष्ट नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून सर हजारो मुलं नक्कीच घडतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठे अधिकारी म्हणून विरळशा राहणार नाहीत हा आत्मविश्वास या ठिकाणी मुलांना सुद्धा आवडली सांगायचं. मुलींची संख्या जास्त आहे, अवघड आहे आपली परिस्थिती. आधी तर 50% आरक्षण तिकडे गेलेलं आहे. नाहीतर मग मी आले जॉब होऊन भांडी घासून ठेव, अवघड परिस्थिती आहे. थोडी तयारी करा. मुलांची सुद्धा तेवढीच संख्या चांगली पाहिजे आणि मुलं सुद्धा तिथं कमी नाही आहे. आम्ही फक्त इंस्टाग्रामवर असतो, परंतु अभ्यासात सुद्धा कमी नाही. ह्या मुलांनी दाखवून दिलं, त्यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या. खरं तर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना एवढी चांगली मार्क्स मिळतात, त्यांचं कौतुक केलं जातं, सन्मान केला जातो आणि त्यावेळेस 3 जण पात्र असतात. सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा आईवडिलांचा असतो.
काही आईवडिलांनी केलेला सपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा. बाळा तू शिक, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझ्या शाळेत मी तुला काही कमी पडू देत नाही. हे जे शब्द असतात ना, ते शब्द एवढी ताकद देऊन जातात, एवढी ऊर्जा देऊन जातात, त्याची किंमत कशामध्ये होऊ शकत नाही. आणि शाळेमध्ये आल्यानंतर, क्लासेसमध्ये आल्यानंतर, बाळा तू रडू नको, तू लढ म्हणणारे नवनाथ गुराणे सारखे शिक्षक असतात. आणि खऱ्या अर्थाने ज्या मुलांना आपल्या परिस्थितीची जाण असते ती स्नेहलसारखी मुलं या ठिकाणी असे मार्क्स मिळवतात आणि आपल्या आईवडिलांचं नाव करतात. आणि येणाऱ्या काळामध्ये असे अनेक मुलं आहेत की ज्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि ती परिस्थितीची जाणीव ते भान ध्यानात ठेवून या ठिकाणी खूनगाठ बांधून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की आहे. मी जास्त वेळ घेत नाही, आणखीन अपेक्षा नाही या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे. मला पण त्यांचं मनोगत ऐकायचं आहे, तुम्हाला पण त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये 12वीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जिथं कुठे शिकायला असाल त्यावेळेस आत्ताच्यापेक्षा आता किती मार्क्स आहेत तुला? 92.20%. आपल्या बार्शीमध्ये सिद्धी चव्हाण महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी 99.20% मार्क्स आहेत तिला. 4 विषयामध्ये तिला आउट ऑफ 100 आहेत, 100 पैकी 100 मार्क्स आहेत. आणि 8:30 वाजता तिची मुलाखत मी आता घ्यायला जाणार आहे. आणि 12वीमध्ये तुम्ही असेच मार्क्स मिळवून तुमची मुलाखत घेण्याची संधी मला मिळावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. भविष्यामध्ये खूप मोठी उंची गाठावी, सह्याद्रीसारखे पर्वत सर करून त्या ठिकाणी आपल्या बार्शीचा झेंडा, आपल्या आईवडिलांचा झेंडा फडकावा अशी मी या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करतो. तुम्हाला पुढच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. गौतम सरांचं भाषण किंवा मनोगत व्यक्त करण्याबद्दल गोष्टी सांगतो. हा क्लास उभा करण्यापाठीमागं खूप जणांचे हात आहेत, अदृश्य हात आहेत. फक्त चेहरा माझा जरी असला तरी जेव्हा कोणत्या व्यक्तीकडे जातो किंवा कोणत्या उद्योजकाकडे जातो किंवा कोणत्या भाषेगत समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीकडे जातो, किंवा माझा असा क्लास आहे, माझ्याकडे काही विद्यार्थी आहेत, गरीब आहेत, खोदखोर आहेत, त्यांना मदतीची गरज आहे, मी जेवढं होतं मी तेवढं करतो. पण त्याला पलीकडे जाऊन करणे गरजेचं आहे. त्यांना फायनान्शियल असेल किंवा इमोशनल असेल किंवा काय दुसरे काही प्रॉब्लेम असेल सॉल्व्ह करण्यासाठी मी कुठंतरी कमी पडतो. जेव्हा मी त्याच्याकडे जातो तेव्हा ते कधीही मला कुठल्याही क्षणाला वा विलंब न करता पहिल्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय मदत हवी आम्हाला सांग. आणि असे बरेच हात आहेत. महाराष्ट्र क्लासेसमध्ये जसं महाराष्ट्राने आता सांगितलं की महाराष्ट्र हे नावच मोठे, तसं तर बार्शी शहरामध्ये सुद्धा खूप मोठे खूप थोर असे व्यक्ती आहेत. त्यापैकी एक आपल्या समोर आहेत ते म्हणजे गौतम भाई. मी कुठल्याही मागच्या 3 वर्षामध्ये आपण 4 किंवा 1-2 विद्यार्थ्यापासून आपण इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्या पाठीमागं खूप जणांचे हात आहेत. उदाहरणार्थ आपला समर कॅम्प असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. समर कॅम्पमध्ये आपण स्विमिंगला कुठं जातो आणि ते कोणाचे? ते कांकऱ्या सरांचे. बऱ्याच जणांना माहीत नाही, जे आता माहीत झालं असं. मी जेव्हा मागच्या वर्षी आपण समर कॅम्पसाठी स्विमिंग हा पहिल्यांदा जर आपण बार्शीत जर तुमच्या स्विमिंगसाठी कुठला क्लास किंवा कुठली शाळा आली असेल तर तो महाराष्ट्र क्लास, की मुलांना क्लासतर्फे स्विमिंगला घेऊन जायचं किंवा स्कूलतर्फे घेऊन जायचं, ही कन्सेप्ट पहिल्यांदा मी आणली. आणि त्यानंतर यावर्षी सरांना माहिती आहे किती क्लासेस आले, किती शाळा त्यांच्या क्लबमध्ये स्विमिंगसाठी आले होते. आपण फक्त डायरेक्शन काम केलं, पण आमची कंडिशन सर आमचे विद्यार्थी एवढे पैसे देऊ शकत नाही. तुमच्याकडे असतील हाय प्रोफाईल लोक किंवा स्टँडर्ड काय सॉफिस्टिकेटेड फॅमिली, माझे विद्यार्थी मिडल क्लास आहेत, त्यांची फी मला माझ्या खिशातून भरायची. सर म्हणजे तुम्ही किती देऊ शकता, आमचे चार्जेस एवढे, तुम्ही किती देऊ शकता सांगा, तेवढे घ्या. मला फोन करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट तिथून जाऊ द्या त्यांना घेऊन. म्हणजे कुठं ना कुठं या क्लासला पुढे घेऊन जाण्यामध्ये हे असे खूप असे अदृश्य हात आहेत. इनविजिबल हँड्स म्हणतो आपण. अनसन हिरो पिक्चरमध्ये कसे असतात, आपला एकच हिरो दिसतो, शाहरुख खान, सलमान खान. मग त्याच्यामध्ये खूप असते, डायरेक्टर, प्रोड्युसर, म्युझिक डायरेक्टर, कंपोजर सगळे असते. तेव्हा कुठे एक फिल्म तयार होते आणि त्या हिरोचं नाव होतं. तसं आपलं व्हायला लागलं. पण त्याच्यामध्ये सरांसारखे बरेच असे उदाहरण आहेत. सरांना मी या माध्यमातून अजूनही रिक्वेस्ट करतो की जेव्हा कधी आमच्या महाराष्ट्र क्लासेसचे स्टुडंट तिथे येतील त्यांना अशा प्रकारे कंटिन्यू कन्सेशन देत राहा. आणि जे काही तुम्हाला अजून त्यांना मदत करता येईल सर, खरंच खूप कष्टाळू मुलं आहेत, त्यांना फक्त एका डायरेक्शनची गरज आहे. मला कधी कधी अजूनही वाटतं की आम्हीच कुठं तरी कमी पडतो, की आम्ही 100% देत नाही किंवा आम्ही देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला खंत वाटतं. प्रचंड हुशार विद्यार्थी आपल्यासमोर बसले आहेत, त्यांना फक्त एका प्रॉपर प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. हे जगाच्या पाठीवर आपल्या बार्शीचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्यामध्ये खरंच सांगतो विद्यार्थी मित्रांनो की तुमच्यामध्ये खूप ताकद आहे. मी या वयाचा असताना माझ्यामध्ये एवढी कॅपॅसिटी नव्हती.
जे मी तुमच्यामध्ये आत्ता दिसते, मला आत्ता 5वी 6वीच्या 10वीच्या मुलामध्ये दिसते. तुम्ही फक्त त्या मेहनतीला चॅनलाइज करा, त्याला व्यवस्थित डायरेक्शन द्या. परिस्थितीला भाऊ करू नका. तुम्ही कुठल्याही बार्शीतल्या नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यवसायाकडे कुठल्याही मदत करणाऱ्या व्यक्तीकडे लावा, तुम्हाला कोणीही आडवं येणार नाही. तुम्हाला नेहमी सगळे मदतच करणार. त्यामुळे शिक्षण शिकत राहावं, जोपर्यंत शिकता येईल तोपर्यंत शिकत राहावं, एवढं तुम्हाला सांगतोय. त्यानंतर गौतम सरांना विनंती करतो त्यांनी आपले मार्गदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख धीरज शेळके सर, बार्शीतले एक जागरूक पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक पण आणि मित्र पण. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र क्लासेसचे सर्व नवनाथ गुलाने सर, माझी धर्मपत्नी हेमा, सर्व शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांना सर्वप्रथम सर्व यशस्वी चांगल्या मार्काने पास झालेले विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, त्यांचं कौतुक करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे म्हणजे मी स्वतः 12वीला नापास झालेला विद्यार्थी आहे. आणि जी काही आज कमवलं आहे, ते जी काही आज घडवलं आहे, त्यासाठी मला 25 वर्ष अखंडित मेहनत करावी लागली. पण आज समजतंय की जर मी शिकलो असतो तर जी गोष्ट मला अचीव करायला 25 वर्ष लागले, ती कदाचित मी 8-10 वर्षात करू शकलो असतो. पण त्यावेळेस शिक्षणाचं मला एवढं स्वतःला महत्त्व नाही वाटलं किंवा थोडं खेळाकडे जास्त लक्ष होतं, त्यामुळे नाही शिकू शकलो. पण एक जिद्द होती परत काहीतरी करायची. तर ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी जरी पडले असतील तरी त्यांनी की मला मार्क कमी पडले, आता मी काही करू शकत नाही किंवा माझं कसं होईल, हे 100% विचार करू नका. प्रत्येकाला क्षेत्र खुलं आहे, प्रत्येकाला करायला वाव आहे, संधी आहे. आणि मदत जर करायची इच्छा असेल तर मदत करायला भरपूर जण तयार असतात. आज मी आवर्जून सांगू इच्छितो की नवनाथ गुलाने सर सारखे मार्गदर्शक तुमच्यासोबत आहेत की जी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करून. मला सर ह्याच्या अगोदर तुमच्याबद्दल माहिती होतं, पण मी खरं सांगतो आत्ता या स्टेजवर बसल्यावर ह्याच मुलींचं हे बाकीच्यांचं सगळं बघून ऐकलं तर माझेसुद्धा डोळे पाणवत होते की जी तळमळ तुम्ही विद्यार्थ्यांसाठी करताय ती खरोखरच आज एवढं जाणवत नाही, दिसत नाही कुठं. तर मी फार मोठी गोष्ट बोलत नाही, पण सर ही जी विद्यार्थिनी मी सगळ्या बघितले आणि जी परिस्थिती बघितली, यांची शिकायची जिद्द बघितली. परिस्थिती प्रत्येकाची कमी जास्त असू शकते, पण यांची शिकायची जी जिद्द बघितली त्याच्यावरनं मी सांगू इच्छितो की माझी मुलगी आता पुण्याला BBA करते आणि हे त्याचं शेवटचं वर्ष आहे. बहुधा पुढच्या वर्षी ते परत बार्शीला येईल, पण त्याच्यासाठी लाखो रुपये मी खर्च करतोय. तर ती आता पैसे मी वाचवणार नाही. तर सर तुम्ही जी रेकमेंड करता किंवा आपल्यापैकी जे विद्यार्थी आहेत, देवाच्या दयाने तुमचे पालक तुमच्यासाठी आत्तोनात प्रयत्न करतात. पण एक अशी कुठंतरी एक स्टेज येते की जिथं ते सुद्धा विचारे हातपात होतात की आता आपल्याकडे पर्याय नाही. तर अशी कधीही कुणावर जर वेळ आली तर सर मी अगदी मनापासून मोठी म्हणून कौतुक म्हणून नाही म्हणणार, पण कितीही पैसे लागू द्या, देवानी मला भरपूर दिलं आहे. एवढं दिलं की माझ्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त दिलं आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीची देवानी कमी ठेवलेली नाही. तर आपल्यापैकी जी कोणी विद्यार्थी आहेत, स्पेशल करून आता ही 2-3 विद्यार्थी समोर मी बघतोय, तर बेटा तुम्हाला जी काय व्हायचं आहे, तुमचं जी काय स्वप्न आहे, तर मी एवढं गॅरंटीने सांगतो की फक्त पैशामुळं बाकी मी शिकू शकत नाही, मी काय हुशार नाही. त्यासाठी तुम्हाला सर आणि एवढे चांगले शिक्षक मार्गदर्शक देणारे लोक आहेत. पण मी एवढं गॅरंटीने सांगतो पैशासाठी तुमचं शिक्षण कधीच राहणार नाही. तुम्हाला पुण्याला जिथं तुम्ही ॲडमिशन घ्यायचं, पुण्याला घ्या, मुंबईला घ्या, कुठेही शिका. पण फक्त कंडिशन एवढीच आहे, जसं सर म्हणले की तुमचं जी मार्कची जी कॅपॅसिटी आहे किंवा जी तुमचं मेरिट आहे ती कमी होऊ देऊ नका. जिथं जिथं लागेल तिथं मी क्वेश्चन मार्क सुद्धा करणार नाही. सर मी एवढ्या जणांसमोर का सांगतोय की माझ्यासोबत ते बंद राहील भविष्यात, की मी एवढ्या जणांसमोर बोललं तर माझे ते मला ते करायचं आहे आणि निश्चित करणार. आणि तुम्ही जसं आता सर म्हणलं की तुमच्या RK क्लबला कन्सेशन, सर खरं सांगतो इतके दिवस मला माहीत नव्हतं की तुम्ही कुठल्या टाईपच्या विद्यार्थ्यांना काय पद्धतीने शिकवताय. जनरल मी बार्शीतले किंवा बरेचसे बाहेरचे क्लासेस बघतोय की त्यांचं जी बाकी सगळ्या स्ट्रक्चर आणि बाकी सगळ्या गोष्टी बघतोय तर डोक्यात एक कल्पना होती की या टाईपमध्येच असेल तर सरांना काय कमी आहे. व्हेरी फ्रँकली राग म्हणू नका, पण यानंतर मी स्वतःहून सांगतो की दरवर्षी नुसतं कन्सेशन नाही, तुमचे जेवढे विद्यार्थी येतील त्यांना अगदी RK क्लबचे दरवाजे कायमस्वरूपी उघडे राहणार. एकही दुसऱ्याचा सवाल नाही नुसतं. आणि हे कन्सेशन नाही आहे,
हे त्यांना एक एंटरटेनमेंट पण आहे. दिवसभर अभ्यास केल्यानंतर थोडासा विरंगुळा जी पाहिजे असतो तर त्यासाठी ती एक सोय नक्की करून देईल. दुसरी एक आता इथं बसल्या मनात इच्छा आली की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही लोक आज वावरताय किंवा राहताय तर बऱ्याचशा जणांचं घर असू शकते असं की बाबा 1-2 रूम आहेत, अभ्यासाला जागा किंवा तिथं थोडी सोय या कंडिशन असू शकतील. तर असं जर कुठले विद्यार्थी असतील तर आपल्या RK क्लब जवळच आहे, वातावरण एकदम चांगलं आहे, 24 तास लाईट आहे, कूलर आहे, पाणी आहे, तिथं चहा पाण्याची व्यवस्था आहे. जर असं कुणाला अभ्यासाला जर तिथे यायचं असेल रात्री झोपायची व्यवस्था मी करतो. जर तसं कुणाला राहायचं असेल तर तुम्ही जरी पाठवलं तर 100% त्यांची मी सगळी ती व्यवस्था करतो, जेणेकरून त्याला असं नाही की अभ्यास करायचं पण थोडंसं बाकी काही अडचणी आहेत. जसं आपण आता काय म्हणतो तुमच्या लँग्वेजमध्ये मला नाही समजत, पण अभ्यास करण्यासाठी जी काही सुविधा लागेल ती मी 100% प्रोव्हाइड करेल. फक्त माझी अपेक्षा एवढी असेल की जी सर आणि जे सगळे तुमचे शिक्षक वर्ग तुमच्यासाठी करतात त्यांना असं वाटू नये की अरे ह्यांच्यासाठी केलं आणि आपले वाया गेलं. तेवढे नक्की तुम्ही कॅपेबल आहात, तुम्ही करणार. फक्त परत एकदा अजून एकदा सांगतो की पैशामुळं किंवा कुठल्या सुखसोयीमुळं कुणाचं शिक्षण राहणार नाही. कमीत कमी जी सर मला रेकमेंड करतील किंवा इथं धीरज सर पण आहेत, तुम्ही पण सर रेकमेंड करा. कारण का सगळ्या गोष्टी एकदम आमच्या तर सुरळीत चालल्या आहेत आणि न शिकल्यामुळं ज्या अडचणी आम्हाला फेस कराव्या लागल्या ते तुम्हाला फेस करता येऊ नये हीच केवळ माझी तळमळ आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय की शिक्षणामुळं काय होते सर, तर माझ्याकडे सुद्धा आमच्या जी स्टाफमध्ये माझ्याकडे जे काम करतात त्यांची आज मुलं मी बघतो सर की ते 99% मार्क मिळवलेले आहेत. म्हणजे स्वतः माझा मित्र की ज्याच्या घरात राहायला बल्ब नाही किंवा त्याला सोय नाही, मला सायकल मागायचं तर मी म्हणायचो मला मागे बसव, तू गाडी सायकल चालव तर सायकल देणार. असा विद्यार्थी मला सगळ्यात सुखसोय असताना मी 12वीला फेल झालो आणि त्याला 92% मार्क मिळाले होते. सांगायचा मुद्दा की शिक्षण एवढीच एक गोष्ट आहे की त्याला कॉम्पिटिशन नाही आहे. त्याला तुमच्या जर ॲबिलिटी असेल तर तुम्ही 100% करू शकता. फक्त थोडंसं साथ पाहिजे, थोडंसं मार्गदर्शन जिथं पाहिजे तिथं तुम्हाला नवनाथ गुराणेसारखे सर आहेत आणि धीरज सर जरी शिक्षक आता नाहीत पण त्यांची तळमळ मला माहिती आहे. कारण का RK क्लबमध्ये पण आम्ही बऱ्याचशा वेळा काही कॅम्प्स घ्यायचा विचार करतो तर ती लगेच येतात की आपण हे कॅम्प्स घेऊ, तुमचे डेव्हलपमेंटसाठी मुलांचे विकासासाठी आपण असं करू तसं करू. त्यांची बरेचशी कल्पना त्यांची पण आहे. तर या टाईपचे आपण नक्की करत राहू. तुम्ही आम्हाला इतक्या चांगल्या कार्यक्रमात म्हणजे मी खरं सांगतो मी बरेचसे कार्यक्रम अटेंड केले, बरेचशा ठिकाणी जातो पण माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आज. कारण त्याचं कारण काय तुम्ही ग्राउंड लेवलवर तुमची तळमळ आणि या मुलांची करायची जिद्द ही बघितली तर तुम्ही मला इतक्या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही मला बोलवलं, अगदी आनंदाने आम्हाला सहभाग करून घेतला. तुमचे खरं तर तुम्ही आमचे आभार मानले पण मी मनापासून मी हेमा आमचा कांकरे परिवार आणि धीरज सर आमच्या सगळ्यांचे होते मी तुमचे आभार मानतो. आणि भविष्यामध्ये आम्हाला तुमच्यामध्ये सामील करून घ्या. सरांना मला तुम्हाला काही गोष्टी मी क्लिअर आणि स्पष्ट सांगतो. मी पण व्यावसायिक आहे, माझे पण काही बरेचसे बिझनेसेस आहेत. मी सरांना म्हणलं होतं की सर माझे इथं एक प्लॉटिंग होत आहे, तुम्ही तिथे एक प्लॉट घ्या, मस्त चांगलं हे बांधा तुमचं क्लासेसचं. पण मी आज सांगतो तुमचे सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला प्लॉटचं तुम्ही आता मी तुम्हाला तिथं काय रेट आहे तुम्ही चौकशी करायची, तुम्ही सांगायचं एवढे पैसे देणार मी तेवढेच घेणार. तुम्ही सांगायचं मी आत्ता देणार, महिन्याने देणार, 6 महिने देणार, वर्षाने देणार, त्याची पण तयारी आहे. फक्त कंडिशन माझी पण अशी द्या त्यासोबत की असे काही विद्यार्थी तुमच्याकडे जर आले तर त्यांना मात्र तुम्ही आता जसं तुम्ही शिक्षण देत आहे फक्त ती बदलू नका. नाहीतर बऱ्याचशा वेळेस एकदा थोडंसं सेटल झाल्यानंतर काही कळत न कळत अनावधाने आपण ते विसरून जातो किंवा कामाच्या व्यापाने आपल्याला लक्ष राहत नाही. फक्त तेवढी गोष्ट देऊ नका. आणि आता माझी स्वतःची मनापासून इच्छा झाली की आमच्या ज्या काही माझी जी काही जागा आहे तुम्ही नक्की क्लासेस चालू करा. चालू करायसाठी जी काही सगळ्या टाईपची मदत लागेल ती 100% मी फक्त तुमच्यासाठी तर 10% पण या चांगल्या विद्यार्थ्यांसाठी 90% मी करायला 100% तयार आहे. तुम्ही या गोष्टी करा. आणि मला माझी अपेक्षा की येणाऱ्या लवकरात लवकर एक चांगल्या सुसज्ज आपल्या अत्यंत चांगल्या हॉलमध्ये ज्या सुखसुविधा एकदम मोठ्या क्लासेसमध्ये मिळतात त्या आपल्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना ती मिळावी ही मी अपेक्षा व्यक्त करतो. मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर.
सरांनी खरं तर एवढ्या मोठ्या अनाऊन्समेंट करून मलाच दबावाखाली टाकले. नाही जर आपण खरं तर मला बरेच जण क्लास इथे सुरू करण्याच्या अगोदर आपला क्लास वाणी प्लॉटसारख्या भागात कॅन्सर दवाखान्यामध्ये होता. इथे याचं कारण होतं की फायनान्शियली डिमांड होती की आमचे विद्यार्थी तिकडे येऊ शकत नाहीत, अंधार असतो, लांब पडतं वगैरे वगैरे. पण क्लास सुरू करताना मला बरेच जण म्हणायचे की तुमच्यामध्ये क्वालिटी आहे, तुम्ही एवढं भारी शिकवता, तुमचं एवढं शिक्षण झालं आहे, तुम्ही शिवाजी कॉलेजकडे वगैरे चालू करा, तुम्हाला तिथे भरपूर विद्यार्थी भेटतील. पण तर मला माझी परिस्थिती आठवते. मी हा रवी क्लासचा मी विद्यार्थी, माझी रवी क्लासचा विद्यार्थी. महाराष्ट्र विद्यालयाला मी 11-12ला होतो. सायकलवर मी जात होतो. मला माहिती आहे किती अपघात होतो माझे. आणि तेवढ्यातून ते अभ्यास करणं किंवा तेवढ्यातून ते वेळ काढणं ते खरंच शक्य होत नव्हतं. मग मी विचार केला की क्लास काढला तर याच भागात काढायचा, नाही तर मी घरी जाऊन शिकवेल, पण मी तिकडे क्लास काढणार, कारण तिकडे भरपूर आहे, फॅसिलिटी भरपूर आहेत तिकडे. आपल्याकडे एक व्हॅक्यूम तयार झालेलं आहे. इथून जर काही नसेल किंवा कॅन्सर हॉस्पिटलपासून तुम्हाला खूप जर क्लाससाठी जायचं असेल चांगलं, तर तुम्हाला शिवाजी कॉलेजकडं किंवा खूप लांब जावं लागतं. आणि त्यासाठी पॅरेंट्स आजकाल नाहीच मान्य होत. मुलगी आहे, हुशार असू दे, गरीबच, मला काय त्याच्या हुशारीचं देणं घेणं नाही, मला आमच्या घरचं काम धंदे पडले, तुला सायकल घे, गाडी घे, सोडायला एक माणूस घे, हे शक्य नाही. मग त्यासाठी मी विचार केला की काही जरी झालं तरी मी क्लास याच भागात काढणार आणि आपल्या घरात शेजारीच काढणार. आणि आज मी शिवाजी कॉलेजपाशी जात होतो क्लाससाठी. आज सर शिवाजी कॉलेजपासून विद्यार्थी माझ्याकडे कारण तर अमेरिकेचे विद्यार्थी आपल्याकडे आज क्लास घेतात. ऑनलाईन क्लासेसला आपल्याकडे एकच विद्यार्थी ऑनलाईन क्लाससाठी होता, अमेरिकेचे. आज 15 विद्यार्थी आहेत त्यांचे. मी तिथे प्रमोशनसाठी गेलो नाही, त्यांचा रिझल्ट बघून ऑटोमॅटिकली जॉईन होत गेले. त्यानंतर बीडवरून आहेत, ताडसंदणी आहेत, शेलगाव आहे, परत बोरी आहे, काटेगाव आहे, इकडचं शेलगाव आहे. बरेचसे ऑनलाईन क्लास जॉईन करतो, पुण्यावरून क्लास ऑनलाईन जॉईन करते. त्यामुळं मी खूप मोठा आहे किंवा मी खूप ग्रेट आहे असं नाही सांगत. तुम्ही जर मेहनत चांगली करत गेलात तर विद्यार्थी चांगले मिळतात. आणि पालकांना आज शिक्षणाची गरज नाही, चांगल्या शिक्षणाची खूप गरज आहे. शिक्षण आज कुठेही मिळेल. यूट्यूबवर सगळे क्लासेस फ्री आहे. 10वीचे माझ्यापेक्षा कितीतरी चांगले शिकवणारे यूट्यूबवर हजारो व्हिडिओ आहेत. पण नाही, पालकांना हाच क्लासला का पाठवायचं, इथंच का पाठवायचं, तर त्यांना क्लास सोडून बाकीच्याही गोष्टी मिळतात. आपण तरी तर फक्त शिकवत नाही, फक्त बुकिश नॉलेज आपण देत नाही. विद्यार्थ्यांना आज काळाची गरज असणाऱ्या गोष्टी कोणते त्यासुद्धा आपण इथं पुरवण्याचं काम करतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं आमचं रिलेशनशिप तुम्ही पाहिलं असं आता की त्यांना वाटत नाही की शिक्षकांना विद्यार्थी एक बॉन्ड तयार झाले, एक फॅमिली मेंबरसारखं आम्ही त्यांना जपलेले. त्यामुळे त्यांनाही माहिती सर आम्ही सेटल झाल्याशिवाय आमचा पेक्षा काय सोडणार नाही आणि आमचा काही कॉन्टॅक्ट संपलेला असणार. तर मागच्या वर्षी जी विद्यार्थिनी आहे ती न बोलवतं ते आले सर दोघी जण. त्यांना आज कळालं होतं 10वीचा कार्यक्रम आहे म्हणून, त्या दोघी स्वतः हजर राहील. हा आमचा बॉन्ड आहे आणि हेच तुम्ही कायम ठेवा माझ्यासोबत. मला काही नको आहे, पैसा मिळत राहील आणि आयुष्यात बघताय तुम्ही सरांकडं आता भरपूर पैसे किती आहेत मला माहीत नाही, भरपूर आहे, पण त्यांनाही कुठतरी एक मन आहे, बरोबर. त्याची किंमत आपण कुठंच करू शकत नाही. हे त्यांना करोडो रुपये तरी मिळणार नाही किंवा मलाही नाही मिळणार. ते तुमच्यामुळे मला आज मिळते, तुमच्यामुळे त्यांना आज मिळालं. आणि हेच मला करायचं होतं जे मी आज करून दाखवले. आणि हे आयुष्यभर मी करत राहणार आहे. मला दुसरं आयुष्यात काय मिळवायचं नाही. मला जे मिळतं आहे, जे मिळवायचं होते मिळवले. तुमच्यासारखे विद्यार्थी मिळत गेले. अचानक जरी अटॅक होऊन मी गेलो तरी मला काय वाटणार नाही किंवा मला काय झालं नाही, काय राहील होणार नाही. तुमच्यासारखे आशीर्वाद आहेत मला, आहेत ना. हां, मला माहिती आहे का तुमच्यासारखे बरेच वाढवायचं. वर गेलं तर मला वाटणार नाही माझं काय अधुरं राहिलं म्हणून. त्यामुळे तुमच्यासारखे विद्यार्थी पालक यांच्यासाठी मार्गदर्शक जर असतील तर वार्षिक सर आपण एक काय म्हणतात युद्ध पातळीवर आपण एक तयारी करूया आणि असे बरेच होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करूया. मला जर श्रीमंत विद्यार्थ्यांना शिकवायला इंटरेस्ट येतो का, त्यांना माझ्यापेक्षा 10 रुपये जास्त देऊन 100 रुपये जास्त लगेच दुसरा शिक्षक हायर करतोय. पण गरीब विद्यार्थी नाही जाऊ शकतो, त्यांना पर्याय ही नाही म्हणलं की चला बसा. त्यामुळे मला जेवढा गरीब विद्यार्थी, जेवढा ढ विद्यार्थी त्याला शिकवायला खूप इंटरेस्ट येतो. ह्याच्याकडं काहीच नाही, ह्याच्यामध्ये काहीतरी आपण तयार होतो. आणि असं मागच्या वर्षी जर तो आलेला नाही महाराष्ट्र म्हणून विद्यार्थी तर तो भाजी विकते, सायकलवर भाजी विकायचा व्यवसाय करते. त्या शेजारच्या बाजूला कधी वाटलं नव्हतं याला काय 5-20 होईल. पण जर माझ्याकडे आला तर अशी परिस्थिती वडील कुठतरी सेंटरला कुठतरी कामाला जाईल म्हणला, घरची परिस्थिती हालायची, मी भाजीला विकून काहीतरी करतो. मला ते 1 रुपया फी भरू नको. तर क्लास 1 दिवस बुडवायचा. सर त्याला मी पहाटे 5 वाजता बोलवायचे पाठांतर करायला, 4:45 वाजता हजर असायला. आणि ती तरी चिंता होती त्याला जवळ 80 का 85 काहीतरी मार्क येतो. म्हणलं हेच माझी फी आहे. म्हणजे मला बास मिळाली, मला 85,000 फी घेतली. म्हणजे
मग एवढं झालं ना. असं त्याला फी घेऊन त्याला शिकू शकलो नव्हतं. बस झालं आपल्याला. आणि त्याला आजही माझं नाव काढतं. कुठेही तर क्लासचा टी शर्ट घालून फिरतोय, मी एक क्लासचा विद्यार्थी आहे. तेवढे पैसे मी कमवले म्हटलं. बस झालं. हेच मला कमवायचं आहे, हेच मी कमवत राहणार आहे. आणि तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगतो की आयुष्यात तेच करा, पैशाच्या मागं लागू नका. पैसे तुम्हाला मिळत राहणार आहेत. एक स्टेज अशी येते की तुम्हाला ते कमवायचे नाही आणि तुम्हाला मिळतच राहणार. पण तुमचं नावही कमवा, जेणेकरून तुम्हाला 4 माणसं जोडले. आज माझं त्यांचा काही संबंध नाही, पण त्यांनी तुमच्याकडे बघून एवढ्यासाठी आपल्याला सगळ्यांना ऑफर दिलेत का, तर काहीतरी 4 लोकांचं चांगलं होणार. आणि चांगलं करत राहिल्याने चांगले दिवस ऑटोमॅटिक जुळले जातात. आता आमचा कॉन्टॅक्ट एवढे दिवस बरेच होतो, पण त्यांना आज इथं आल्यानंतर कळलं की आपण काय आहोत, आपण काय लेवलवर अभ्यास करून घेतोय, काय लेवलवर आपण जगतो. त्यामुळं पालकांनाही असेल किंवा विद्यार्थ्यांनाही असेल एक पॉझिटिव्ह मेसेज इथून घेऊन जावा की आपल्याकडे काही जरी नसलं तर त्याने सांगितलं मी 12वी फेल आहे, पण आज ते बार्शीतल्या टॉप रिचेस्ट पर्सनमध्ये ते मोजले जातात. याचा अर्थ असं नाही की त्यांच्याकडे वेगळे ऐकायला नाही बघा. तुम्ही कुठेही बार्शीत कोणालाही नाव काढा गौतम कांकरे असं, तर रिस्पेक्टने त्यांच्या भुवया गुंतवणार आहोत. अरे हां गौतम कांकरे माहिती 1 नंबर माणूस, त्याचं काम सांगावं एवढं काही. पण का करू शकले त्यांना कळालं. आपण जे गोष्ट घेऊ शकलो नाही ते जर घेतली असते त्यांनी तुम्हाला सांगितलं की मी जे 8-10 वर्ष कमवू शकलो असेल 25 वर्ष लागले. त्याचा तुम्हाला चान्स आहे. शिक्षण एकच औषध आहे ज्याच्याने सगळे आजार बरे होतात, सगळे आजार. त्यामुळे ते औषध घेणं बंद करायचं नाही. एवढं तुम्हाला मेसेज देतो. 8 वाजलेले आहेत. आपला कार्यक्रम खूपच लेंदी होत गेला, बरेच जण इमोशनल झाले. एक आपला सत्कार तेवढा राहिला. हर्षल मस्की पास झालेला आहे, तो बिचारा मगापासून हात वर करतोय मी राहिलो. त्याचा एक आपण सत्कार करूया. हर्षल यापुढे नाही, सगळ्यांसमोर माझा व्हायला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा असते. काय होतं हर्षलसाठी. थँक्यू. पालकांपैकी कोणाला काही बोलायचं आहे का. तुझा कार्यक्रम आपण संपवत आलेले. कोणाला काही बोलायचं असेल 2 शब्द तर सांगा, किंवा काय गायडन्स असतील, काय सूचना असतील, काय तक्रारी असतील त्याही सांगा. कारण इथं आपण क्लास इथपर्यंत आलेलं आहे ते डेव्हलपमेंट नाही चालू. तक्रारी सूचना याच्यावर मात करत इथपर्यंत आपण आलो. कोणाला बोलायचं असेल विद्यार्थ्यांपैकी. हर्षदा सगळे रडायला लागले. ठीक आहे, हसत जावा का जोक सांगू तुम्हाला नेहमीप्रमाणे. मित्रांनो घरी जावा ते विसरू नका आपलं मात्र. ठीक आहे, अशा तऱ्हेने आपण हा कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करतो. प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांना त्यांचे आभार म्हणून त्यांचं खरंच मनापासून आभार आहे की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहा. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. विद्यार्थ्यांचे, पालकांचे, सर्वांचे आभार. त्यानंतर इथून पुढचे पावलं तुम्ही जरा व्यवस्थित टाका. 11, 12 थोडं डिसिजन व्यवस्थित घ्या. 2 मिनिट हां गिफ्ट आणलं आम्हाला. काहीतरी आणले विद्यार्थ्यांनी. डस्टिंग. थँक्यू व्हेरी मच. इथं यांनी महाराष्ट्र क्लासेसच्या वरती लिहिलं आहे द एम्पायर, म्हणजे आपलं साम्राज्य, आणि या साम्राज्याचा राजा द किंग. पण ह्याचे जे सगळे भागीदार आहेत तुम्ही राहिलात सगळे. तुमचा फोटो इथं राहिला एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तिथंच तुम्हाला नेहमीप्रमाणे आपला फेवरेट डिश तुम्हाला मिळेल वडापाव.
तेवढे खावा आणि मग खावा. इथं थांबा, कोणी गडबड करू नका. मी पाहुण्यांना खाली 1 मिनिट देतो.